हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2025साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स या युनिटवरचे MCQ प्रॅक्टिस आपल्याला करायचं आहे. स्पेसिफिक टॉपिक आपण घेतलेलं नाही आहे, पण आपण आत्तापर्यंत जे काही थेअरी लेक्चर्स बघितलेले आहेत त्या बेसिसवरती हे काही MCQ प्रॅक्टिस आहे. एखादा क्वेश्चन एक्स्ट्रा असू शकतो, पण मी त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा याच्यामध्ये करणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन स्टार्ट करण्यापूर्वी इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात 2025ची, त्यांच्यासाठी स्पेशली पेपर 2 साठी इकॉनॉमिक्ससाठी फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या फुल कोर्समध्ये पेपर 2 सोबतच तुमचं पेपर 1चं देखील प्रिपरेशन होणार आहे. असा हा फुल कोर्स संपूर्ण स्टेट एक्झामचं प्रिपरेशन तुमच्याकडून करून घेणार आहे. फीस फक्त 10,000 रुपीज आहे, पण तरी पण त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि ॲप थ्रू जस्ट ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MS इकॉनॉमिक्स सर्च करून तिकडे कोर्स जॉईन करून लगेचच प्रिपरेशनला तुम्ही सुरुवात करू शकता विदाउट एनी हेजिटेशन. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सुरू करूयाच्या सेशनला. फर्स्ट क्वेश्चन आहे, marginal utility, that is MU, curve is always how marginal utility, मराठीमध्ये त्याला सीमांत उपयोगिता म्हणतात. हा वक्र नेहमी कसा असतो तर आपण बघितलेला आहे. मार्जिनल युटिलिटीचा कर्व कसा असतो, हा असा असतो. ओके, म्हणजे हा कसा आहे, रायझिंग आहे का, नाही, शेवटी तो कसा आहे, फॉलिंग. मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला काय असणार आहेत, ऑप्शन्स आहेत रायझिंग, फॉलिंग, पॅरलल टू एक्स एक्सिस, पॅरलल टू वाय एक्सिस. सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे माहिती आहे ना आपल्याला, तर तो हा वक्र असा असतो आणि इथे आपल्याला उतरता दिसतो आहे. समजलं, हा वक्र असा येणार आहे आपला मार्जिनल युटिलिटीचा. तर त्यामध्ये आपल्याला लगेच जर वक्र आपल्या समोर आला, डोळ्यासमोर आला, तर आपल्याला लगेच करेक्ट आन्सर मिळेल. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मग, फॉलिंग. हा कर्व नेहमी फॉलिंग असतो, पडता असतो, उतरता असतो. ओके, तर सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. सीमांत उपयोगिता अर्थशास्त्रात ग्राहकाला वस्तू किंवा सेवेचे अतिरिक्त युनिट, ओके, अतिरिक्त युनिट खरेदी केल्याने मिळणारे अतिरिक्त समाधान किंवा लाभ किंवा उपयुक्तता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. इंग्लिशमध्ये मार्जिनल युटिलिटी इन इकॉनॉमिक्स, द ॲडिशनल सॅटिस्फॅक्शन or benefit that a consumer derives from buying or an additional unit of a commodity or a service. म्हणजे काय, जर 5 वस्तूंना 500 रुपये लागत असतील, आता 5 वस्तूंना 500 रुपये लागत असतील, पण आणखी एक वस्तू घेतली तर ती फक्त 50 रुपयाला आपल्याला मिळेल किंवा 50 रुपये त्याच्यामध्ये ऍड होत असतील, तर ही सीमांत उपयोगिता आहे. शेवटचा जो आपल्याला मिळालेला वस्तू आहे किंवा युनिट आहे त्याला आपल्याला एक किंमत जी मिळालेली आहे किंवा त्याची उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता आहे. 50 ही सीमांत उपयोगिता आहे, कारण शेवटच्या नागाला ती तेवढी लागलेली आहे. ओके, ही सीमांत उपयोगितेची व्याख्या किंवा सीमांत उपयोगिताचा मीनिंग आपण इथे असा सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा, युटिलिटी मे बी डिफाईन ॲज. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला बिहेवियर ऑफ कन्झ्युमर बिहेवियर वरती क्वेश्चन जास्त येत असतात आणि त्यामध्ये मग युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी या सगळ्यांवरचा अभ्यास करायचा असतो. त्यानंतर डिमांड, सप्लाय या सगळ्यांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे या सेशनमध्ये किंवा या युनिटमध्ये आपल्याला जास्त क्वेश्चन्स हे युटिलिटी, डिमांड, सप्लाय यावरतीच दिसणार आहेत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा, युटिलिटी मे बी डिफाईन ॲज. उपयुक्तता म्हणून परिभाषित केली जाऊ शकते किंवा उपयुक्तता खालीलपैकी याला म्हटली जाते. कशाला म्हटली जाते, ऑप्शन्स बघूया. द पॉवर ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय वॉन्ट्स, द युजफुलनेस ऑफ कमोडिटी, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन गिवन बाय कमोडिटी, अ डिझायर फॉर कमोडिटी. आता एखाद्या वस्तूची इच्छा असणे म्हणजे युटिलिटी आहे का, त्याची उपयोगिता आहे का, नाही, म्हणजे आपला ऑप्शन डी नसणार आहे. वस्तूने दिलेली समाधानाची पातळी, त्यानंतर एखाद्या वस्तूची उपयुक्तता, गरज पूर्ण करण्यासाठीची वस्तूची शक्ती म्हणजे त्याची युटिलिटी आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन इथे काय असणार आहे, ऑप्शन ए. इथे का नसणार आहे, फक्त वस्तूची उपयोगिता आहे, उपयुक्तता आहे त्याची, पण त्याचं काही काम नसणार आहे, आपल्याला त्याची गरज नसणार आहे, तर तिच्या उपयुक्तताचा काय उपयोग होणार आहे का, नाही, म्हणून ऑप्शन बी नाही. आणि त्याची समाधानाची पातळी म्हणजे देखील त्याची उपयुक्तता
नाही. एखादी वस्तू जास्त समाधान, एखाद्या व्यक्तीला जास्त समाधान देईल तर दुसऱ्या व्यक्तीला तीच वस्तू कमी समाधान देऊ शकते, मग ती त्याची उपयुक्तता तिथे सांगितली जाऊ शकत नाही. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन इथे आहे ए. गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूची शक्ती किती आहे त्याला त्या वस्तूची युटिलिटी म्हणजे उपयुक्तता असं म्हटलं जातं. उपयोगिता ही अर्थशास्त्रातील एक संज्ञा आहे जी वस्तू किंवा सेवा वापरून मिळवलेल्या एकूण समाधानाचा संदर्भ देते. तर्कसंगत निवडीवर आधारित आर्थिक सिद्धांत सहसा गृहीत धरतात की ग्राहक त्यांची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक ग्राहकागणिक एखाद्या वस्तूची उपयोगिता किंवा उपयुक्तता ही आहे वाढते किंवा कमी होते किंवा जास्त किंवा कमी असते, हे आपण बघितलं. ओके, तर इंग्लिश मध्ये याची काय म्हणतात आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो? ही डेफिनेशन कशाची आहे तर युटिलिटीची. युटिलिटी इज अ टर्म इन इकॉनॉमिक्स दॅट रेफर्स टू द total satisfaction received from the consuming a good or service. Okay, economic theories based on rational choice usually assume that consumers will strive to maximize their utility. ही युटिलिटी बद्दल असलेली आपल्याला माहिती इथे मिळालेली आहे. समजलं युटिलिटी म्हणजे काय, एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजे काय समजलं. पुढचा प्रश्न आहे ऑर्डिनल अप्रोच इज बेस्ट ऑन. आपल्याला माहिती आहे उपयोगिता मोजण्याचे किंवा उपयोगितेचे दोन प्रकार पडतात, एक आहे कार्डिनल आणि दुसरा आहे ऑर्डिनल. तर हा क्वेश्चन जो आहे आपल्याला तो ऑर्डिनल वर विचारलेला आहे, सामान्य दृष्टिकोन आधारित आहे. तर ऑर्डिनल अप्रोच कशावर बेस आहे? ऑप्शन्स आहेत लॉ ऑफ मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त समाधानाचा नियम, किंवा युटिलिटी कॅनॉट बी मेजर्ड इन कार्डिनल नंबर्स, utility could not be measured in ordinal numbers, utility can be measured. जास्तीत जास्त समाधानाचा नियम, उपयुक्तता कार्डिनल नंबर मध्ये मोजली जाऊ शकत नाही किंवा उपयुक्तता क्रमिक संख्यामध्ये मोजली जाऊ शकत नाही, उपयुक्तता मोजली जाऊ शकते. तर हा आपल्याला दिलेला अप्रोच जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो ऑर्डिनल आहे. म्हणजे करेक्ट आन्सर सुद्धा काय असणार आहे? ऑप्शन बी. काय आहे की हा कार्डिनल नंबर्स मध्ये मोजला जाऊ शकत नाही म्हणून हा ऑर्डिनल आहे. ओके, तर कार्डिनल युटिलिटी ही अशी उपयुक्तता आहे जिथे उत्पादनाचे सेवन करून मिळणारे समाधान संख्यात्मकरित्या व्यक्त केले जाऊ शकते कार्डिनल मध्ये. ओके, आणि ऑर्डिनल मध्ये काय आहे? जिथे उत्पादनाचे सेवन करून मिळणारे समाधान संख्यात्मकपणे व्यक्त करता येत नाही. तर हे दोन दृष्टिकोन जे मी म्हटलं होतं, कार्डिनल, सेकंड वन ऑर्डिनल. ओके, मग इथे आपल्याला काय सांगितलं की कार्डिनल मध्ये मोजले जाऊ शकते पण ऑर्डिनल मध्ये मोजले जाऊ शकत नाही. आणि आपल्याला प्रश्न कशावर विचारला होता? ऑर्डिनल वरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 4th नंबरचा. ॲडम स्मिथ आपल्याला माहिती आहे फादर ऑफ इकॉनॉमिक्स, spoke about the famous diamond water paradox to the show that. ओके, डायमंड वॉटर पॅराडॉक्स ही एक पॅराडॉक्स आहे. पॅराडॉक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, हा एक विरोधाभास ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि तो ॲडम स्मिथ यांनी मांडला होता. कशामध्ये मांडला होता? तर थेअरी ऑफ व्हॅल्यू. ओके, तर त्याच्यामध्ये हे डायमंड वॉटर पॅराडॉक्स कशाशी रिलेटेड होता हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत युटिलिटी इज रिलेटेड टू सप्लाय, युटिलिटी कुड बी कॉज ऑफ व्हॅल्यू, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस, युटिलिटी कुड नॉट बी कॉज ऑफ व्हॅल्यू. तर ह्याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस. आता इथे काय सांगितलंय? Paradox of value describes that vast difference seen in the prices of certain essential goods and non-essential goods. Many goods and services that are essential to human life have much lower price in market economy than other goods and services that are not so essential. तर हे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे त्याआधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हा पॅराडॉक्स काय आहे. ओके, डायमंड आणि वॉटर, डायमंड हा डायमंड अँड वॉटर. ओके, तर ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे की वॉटर आणि डायमंड याच्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी आवश्यक हा वॉटर आहे आणि डायमंड आवश्यक तेवढा नाहीये. तर त्याच्यामध्ये तरी पण एक्सपेन्सिव्ह काय आहे? डायमंड आहे वॉटर पेक्षा कम्पेअर टू वॉटर. का? तर याच्यावरती लेबर जे आहे
व्हॅल्यू, लेबरची व्हॅल्यू जी आहे ते याच्यावरती जास्त लागलेली आहे. मायनिंग पासून त्याचं क्रिएशन पर्यंत, बाजारात विकण्यापर्यंत याच्यावरती जास्त व्हॅल्यू लागलेली आहे लेबरची, म्हणून डायमंड हा महाग आहे. कम्पेअर मध्ये वॉटर जे आहे ते भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे, त्यामुळे वॉटरवरती तेवढी जास्त प्राइस किंवा व्हॅल्यू त्याची तेवढी जास्त नाही आहे, किंमत त्याची तेवढी जास्त नाही आहे. तर हाच त्याचा पॅराडॉक्स आहे. वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत कशी आहे, कमी आहे, आणि वस्तू जास्त कमी प्रमाणात आहे म्हणून त्याची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे, किंमत जास्त आहे. तर यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये खालीलपैकी कशावरती हा रिलेटेड आहे, कशाशी रिलेटेड आहे. तर युटिलिटी प्राइसशी रिलेटेड आहे याची डायमंड वॉटर पॅराडॉक्स मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 5th नंबरचा. अ टिपिकल डिमांड कर्व कॅनॉट बी. ठराविक मागणी वक्र असू शकत नाही. कसा असू शकत नाही, आता हा आपला मागणी वक्र आपल्या समोर यायला पाहिजे कसा आहे. ओके, तर ह्यापैकी कुठली स्टेटमेंट याच्याशी रिलेट होत नाही आपल्याला बघायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत स्ट्रेट लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. कॅनॉट बी म्हटलेलं आहे, हे आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे. ओके, नाही म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरल आहे का डिमांड कर्व, नाही, म्हणजे आपलं हे ऑप्शन असू शकतं. स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, इथे एक्स ऍक्सिस ला पण स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे हे पण आपलं आन्सर असू शकतं. सी आहे रायझिंग अपवर्ड टू द राईट. ओके, मग जर रायझिंग अपवर्ड राईट असता तर तो असा कर्व असता, बरोबर आहे, असा असता. मग तसा आहे का मागणी वक्र किंवा डिमांड कर्व, नाही, म्हणजे हे सुद्धा आपलं आन्सर असू शकतं, कारण इथे आपल्याला कॅनॉट बी म्हटलेलं आहे. मग आपलं ऑप्शन किंवा आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, ऑप्शन डी. ऑल ऑफ द अबो ऑप्शन्स आर करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, कॅनॉट बी म्हटलंय म्हणून. इथे आपल्याला डिमांड कर्व दिसतोय, प्राइस आहे, वाय ऍक्सिस वर, एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, क्वांटिटी ए, क्वांटिटी बी, प्राइस ए, प्राइस बी, आणि हा डिमांड कर्व आहे. डिमांड कर्व म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर हा कर्व नेहमी आला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला तरी त्याचं करेक्ट आन्सर आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 6 नंबरचा. अ फॉल इन द प्राइस ऑफ कमोडिटी लेड्स टू. वस्तूच्या किमतीत घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे अ फॉल इन डिमांड, अ शिफ्ट इन डिमांड, अ राइज इन कंझ्युमर रिअल इन्कम, अ फॉल इन कंझ्युमर रिअल इन्कम. मराठीमध्ये मागणीमध्ये घट होते की मागणीत बदल होतो, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ होते की ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात घट होते. तर वस्तूची प्राइस कमी झाली की काय होतं, त्या वस्तूची जी ओरिजिनल किंमत होती त्यातले काही पैसे ते उरतात का, त्याची किंमत बदलल्यामुळे. म्हणजे इथे काय होणार आहे की जो कंझ्युमर आहे त्याच्या रिअल इन्कम मध्ये वाढ होणार आहे, किंवा त्याची जी रिअल इन्कम आहे ते जास्त दिसणार आहे आपल्याला. कशामुळे, कारण प्राइस, वस्तूची किंमत जी आहे ती कमी झाल्यामुळे. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे. वास्तविक उत्पन्न हे एक आर्थिक उपाय आहे जे महागाईचा लेखाजोखा घेतल्यानंतर खुल्या बाजारात व्यक्तीच्या वास्तविक क्रयशक्तीचा अंदाज देते. हे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून प्रति डॉलर आर्थिक चलनवाढीचा दर वजा करते, ज्यामुळे सामान्यतः मूल्य कमी होते आणि खर्च करण्याची शक्ती कमी होते. ओके, म्हणून इथे काय वाढतं, आपलं वास्तविक उत्पन्न जे आहे ते वाढतं. Real income is an economic measure that provides estimation of individuals' actual purchasing power in the open market after accounting for inflation. थोडक्यात काय सांगितलेलं आहे, जी आता समजा एक वस्तू आहे ज्याची किंमत 10 रुपये आहे, पुढे जाऊन त्याची जर किंमत प्राइस कमी झाली, फॉल झाली आणि समजा 8 रुपीज झाली, तर इथे 2 रुपये जे आहे ते कंझ्युमरच्या इन्कम मध्ये वाढ असणार आहे, कारण वस्तू तर आली पण त्याच्यासोबतच इथे पैसे सुद्धा आपले वाचलेले आहेत आणि ते पैसे 2 रुपये इन्कम मध्ये वाढ झालेले आहेत. तर हे असं वास्तविक उत्पन्न होतं आणि आपल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला इथे मिळतं की प्राइस फॉल झाल्यामुळे नेमकं काय होतं, तर इन्कम, कंझ्युमरच्या इन्कम मध्ये वाढ होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. टोटल युटिलिटी ऑफ कमोडिटी मेजर्ड बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी. आता इथे टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी हे दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. जेव्हा टोटल म्हणजे 1 2 3 हे काय आहेत, आपल्या वस्तू आहेत,
एकच वस्तू आहेत पण त्याचे नग आहेत, आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांची टोटल युटिलिटी म्हणजे या सगळ्यांची बेरीज जेव्हा करतो तेव्हा तिथे ती टोटल युटिलिटी असते. ओके, आणि प्रत्येक नगापासून मिळणारी वेगळी युटिलिटी, समजा पहिल्या नगापासून 10 मिळाली, दुसऱ्यापासून 8, तिसऱ्यापासून 7, अशी हे जी उपयोगिता आहे प्रत्येक नगाला वेगळी होणारी, तर ती आहे मार्जिनल युटिलिटी. कसली? मार्जिनल म्हणजे सीमांत उपयोगिता. ओके, तर इथे प्रश्न आपल्याला विचारलाय की मेजर बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी, कुठल्या कमोडिटीच्या किमतीवरती टोटल युटिलिटी मोजली जाते. वस्तूची एकूण उपयुक्तता त्या वस्तूच्या कोणत्या किमतीवर मोजली जाते. ऑप्शन्स आहेत व्हॅल्यू इन यूज, व्हॅल्यू इन एक्सचेंज, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे आपलं? ऑप्शन ए, वापरात असलेले मूल्य. ती वस्तूची वापरात असतानाची व्हॅल्यू काय आहे त्या प्राइस वर टोटल युटिलिटी मोजली जाते. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं आहे? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. गिफ्ट अँड गुड्स आर दोज गुड्स. आता गिफ्ट अँड गुड्स हे कसे गुड्स आहेत किंवा कशा वस्तू आहेत. गिफ्ट अँड वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू आहेत. ऑप्शन्स आहेत विच आर इन व्हेरी शॉर्ट सप्लाय, ज्यांचा पुरवठा अत्यंत कमी आहे. फॉर विच डिमांड इन्क्रीजेस ॲज प्राइस इन्क्रीज, ज्यासाठी किंमत वाढवली की मागणी वाढते, ते गिफ्ट अँड गुड्स आहेत. की विच हॅव अ हाय इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ज्यात मागणीची उच्च उत्पन्न लवचिकता आहे, ते गिफ्ट अँड गुड्स आहेत का. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, विच फॉर डिमांड इन्क्रीज ॲज प्राइस इन्क्रीज. म्हणजे जरी वस्तूची एक वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू आहे. आता सॉल्ट आपण म्हणू शकतो, सॉल्ट म्हणू शकतो, किंवा इथे गिफ्ट अँड गुड जे आहेत ते कसे आहेत, ज्याची प्राइस वाढली तरी डिमांड तिथे वाढणारच आहे. म्हणजे त्या वस्तूची प्राइस वाढली आहे म्हणून त्याची व्हॅल्यू वाढली आणि म्हणून ती त्याची डिमांड देखील वाढलेली आहे. ते गुड्स कसे आहेत? गिफ्ट अँड गुड्स आहेत. ओके, आता इथे आपल्याला बघायला मिळतं गिफ्ट अँड गुड हे कमी उत्पन्न असलेले आहेत, लक्झरी नसलेले उत्पादन आहे, जे मानक आर्थिक आणि ग्राहक मागणी सिद्धांताला नकार देतं. गिफ्ट अँड मालाची मागणी जेव्हा वाढते तेव्हा वाढते आणि किंमत कमी होते तेव्हा घटते. कसं आहे, जेव्हा साल्ट, आता हे साल्ट म्हणजे मीठ जे आहे जीवनावश्यक वस्तू आहे, त्याची किंमत कितीही वाढली, 10 रुपयाला 1 kg मीठ मिळत असेल आणि पुढे जाऊन ते 50 रुपये जरी झालं, तर मीठ हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्याची किंमत वाढली तरी लोक त्याला खरेदी करणार आहेत. मग हे साल्ट जे आहे ते कशी वस्तू आहे, तर ते गिफ्ट अँड गुड आहे. ओके, गिफ्ट अँड गुड is a low income non-luxury product that defines standard economic and consumer demand theory. Demand for gift and goods rise when the price rises and falls when the price falls. Okay. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू द युनिटी while marginal revenue is. आता काय विचारलेलं आहे इथे आपल्याला, मागणीची लवचिकता एकतासारखी असते किंवा इक्वल असते तर किरकोळ महसूल कसा असतो. ओके, तर ऑप्शन्स आहेत पॉझिटिव्ह असतो, 0 असतो, इंटरमिडिएट असतो, निगेटिव्ह असतो. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, 0 इथे करेक्ट आन्सर आहे. आता कसं ते आपण एक एक करून बघूया. डिमांड आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशावर ठरते, प्राइस आणि डिमांड वरती. ओके, तर इथे प्राइसच्या बदलानुसार डिमांड कशी बदलते, डिमांड कशी बदलते याच्यावरती आपण इलास्टिसिटी ठरवत असतो. जर प्राइस मध्ये जास्त बदल झाला आणि डिमांड मध्ये त्याचा काही फरक पडला नाही तर तिथे 0 इलास्टिसिटी असते. ओके, असे हे वेगवेगळे इलास्टिसिटीचे प्रकार आहेत. मागणी, लवचिक मागणी ही अशी असते ज्यामध्ये किमतीतील बदलामुळे मागणी केलेल्या प्रमाणातील बदल मोठ्या प्रमाणात असतो किंवा थोड्या प्रमाणात असतो. दुसऱ्या शब्दात किमतीपेक्षा प्रमाण बदलते. जर संख्या 1 असेल तर मागणीची लवचिकता एकात्मक असते. दुसऱ्या शब्दात किमतीप्रमाणेच ते बदलते. ओके, and elastic demand is the one which the change in quantity demand due to the change in price is large. In other words, quantity changes slower than price. If the number is equal to 1, elasticity of demand is unitary. In other words, quantity changes at the same rate as price. ओके, हे आपल्याला सांगतात की लवचिकता मागणीची कशी मोजली जाते किंवा कशावरती निर्भर आहे, अवलंबून आहे, किंमत आणि मागणी. ओके, जशी किंमत बदलेल तशी मागणी बदलते आणि त्या बदलावरती कसा फरक आपल्याला दिसून येतो तो मागणीची लवचिकता ठरवतो. मग मागणीची लवचिकता पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, 0 आहे की इक्वल आहे ते आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 10th नंबरचा.
If the demand curve is rectangular hyperbola, elasticity is ऑप्शन्स आहेत 1, 0, इन्फायनाइट, लेस दॅन 1. तर इथे करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? ऑप्शन ए 1. आता हे कसं ते आपण बघूया नेक्स्ट एक्सप्लेनेशन मध्ये. इथे आहे रेक्टँग्युलर हायपरबोला डिमांड कर्व हा आहे. एका साइडला y एक्सिस वर प्राइस आहे, x एक्सिस वर क्वांटिटी आहे. तर काय होतं, p प्राइस जे असताना Q क्वांटिटी आपण खरेदी करतो त्यावेळेस हा रेक्टँग्युलर आपल्याला तयार झालेला दिसतो आणि याची लवचिकता जी आहे ती कशी असणार आहे? इज इक्वल टू 1. मग सेकंड पॉइंट येतो तेव्हा प्राइस कमी होते आणि त्याची क्वांटिटी देखील वाढते. प्राइस कमी झाली, क्वांटिटी वाढली आणि हे रेक्टँग्युलर हायपरबोला आहे कारण हे रेक्टँग्युलर टाइप आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या दोन्ही पॉइंटवर आहे तर तिथे लवचिकता जी आहे ती 1 झालेली आहे, म्हणजे ED इज इक्वल टू 1 ही झालेली आहे सगळ्या पॉइंटला. तर या आकृतीला किंवा आपण या स्थितीला रेक्टँग्युलर हायपरबोला असे म्हणतो. समजलं आपल्याला? म्हणून आपल्या मागच्या क्वेश्चन मध्ये, आता 10th क्वेश्चन मध्ये रेक्टँग्युलर हायपरबोला असल्यावर इलास्टिसिटी कशी असते? 1 असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सुरू करायच्या सेशनला आजचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय द सप्लाय ऑफ गुड्स? ओके, मराठीमध्ये म्हणतात मालाचा पुरवठा किंवा वस्तूचा पुरवठा म्हणजे काय हे सांगायचं आहे आपल्याला. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड सप्लाय याविषयी भरपूर अभ्यास करायचा आहे. त्यापैकी हा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय सप्लाय ऑफ गुड्स? मालाचा पुरवठा म्हणजे काय? तर ऑप्शन्स वाचूया. स्टॉक्स अवेलेबल फॉर सेल, जो साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याला आपण सप्लाय ऑफ गुड्स म्हणतो. टोटल स्टॉक्स इन वेअरहाऊस, गोदामातील एकूण साठा म्हणजे गुड्स, सप्लाय ऑफ गुड्स. द ऍक्च्युअल प्रोडक्शन ऑफ द गुड्स, मालाचे प्रत्यक्ष उत्पादन म्हणजे पुरवठा. आणि डी ऑप्शन आहे, क्वांटिटी ऑफ द गुड्स ऑफर्ड फॉर द सेल ॲट द पर्टिक्युलर प्राइस पर युनिट ऑफ टाइम, प्रति युनिट विशिष्ट किमतीला वस्तू विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण होय. तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, कारण बरोबर आहे. इथे आपल्याला स्टॉक अवेलेबल आहे, वेअर हाऊस मध्ये असलेला स्टॉक आहे, ऍक्च्युअल प्रोडक्शन आहे, हे आपल्याला सप्लाय ऑफ गुड्सचे करेक्ट आन्सर वाटू शकतात. पण करेक्ट सप्लाय ऑफ गुड्सचा एक्सप्लेनेशन आपल्याला ऑप्शन डी मध्ये मिळतं आहे. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे डी. ओके, प्रति युनिट म्हणजे प्रत्येक युनिटला विशिष्ट किमतीला विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण म्हणजे काय आहे? पुरवठा आहे. तर इथे आपली पुरवठाची संकल्पना क्लिअर झालेली आहे. ओके, वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. आता पुरवठ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? कराराद्वारे मालाच्या मालकीचे हस्तांतरण. ओके, कुठल्याही मालाचं कराराद्वारे मालकीचं हस्तांतरण होत असतं पुरवठ्यामध्ये. लिलाव करता किंवा एजंटने स्वतःच्या नावाने परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या सूचनेनुसार कमिशनच्या आधारावर जंगम वस्तूंची विक्री केलेली असते. तर या गोष्टी आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे पुरवठा म्हणजे काय हे आपल्याला त्या मागच्या MCQ वरून समजलं. तर आणि पुरवठ्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टींचा समावेश असतो? तर या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तर मराठीमध्ये देखील हे बघूया. हीच माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील दिलेली आहे, कारण तुम्हाला समजण्यात यावं की इंग्लिश वाल्यांना की काय आहे इंग्लिशमध्ये. अ सप्लाय ऑफ गुड्स include the following: the transfer of ownership of goods by agreement, the sale of movable goods on a commission basis by an auctioneer or an agent acting in his or own name but on the instruction of the another person. ओके, सेम मिनिंग आहे. ओके, पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण सेकंड नंबरचा. What do you mean by under conditions of a perfect competition in the product of market? मराठीमध्ये याचा मीनिंग काय आहे? उत्पादन बाजारपेठेतील परिपूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत म्हणजे काय? परिस्थितीत काय स्थिती असेल किंवा काय असेल? ऑप्शन्स आहेत MRP इज इक्वल टू VMP म्हणजे मार्जिनल रेट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू VMP व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट. MRP, VMP, MRP is greater than VMP, VMP is greater than MRP, none of the above. या तीन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत. यापैकी कुठली कंडिशन ही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रोडक्शन मार्केट मध्ये असेल असं विचारलेलं आहे आणि मराठीमध्ये देखील तेच आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे A, MRP is equal to VMP. ओके, VMP म्हणजे काय असणार? व्हॅल्यू
ऑफ मार्जिनल प्रोडक्ट इज इक्वल टू प्राइस इंटू मार्जिनल प्राइस. ओके, हे त्याचं VMP चा फॉर्म्युला आहे किंवा ते इथे आपल्याला दिसून येतो इन परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, इथे आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्येच विचारलेलं आहे. म्हणून काय होतं, MRP इज इक्वल टू VMP. ओके, याचा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे ए. जेव्हा खालील परिस्थिती उद्भवते तेव्हा कंपन्या परिपूर्ण स्पर्धेत असतात असे म्हणतात. ओके, परिस्थिती परफेक्ट कॉम्पिटिशन कधी असतं, अनेक कंपन्या एकासारखी उत्पादने तयार करतात तेव्हा. उत्पादन विकत घेण्यासाठी अनेक खरेदीदार उपलब्ध असतात आणि अनेक विक्रेते उत्पादनासाठी विकण्यासाठी उपलब्ध असतात आणि विक्रेते आणि खरेदीदार यांच्याकडे सर्व संबंधित माहिती असते जे याविषयी तर्कशुद्ध निर्णय घेतात. तर इथे परफेक्ट कॉम्पिटिशन साठी कुठल्या अटी आहेत किंवा या स्थितींमध्ये पूर्ण परफेक्ट कॉम्पिटिशन आपल्याला दिसून येते हे सांगितलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण 3 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिलेशन दॅट द लॉ ऑफ डिमांड डिफाइन्स. लॉ ऑफ डिमांड एक महत्वपूर्ण लॉ आहे आपला मायक्रो इकॉनॉमिक्स मधला. मागणीच्या नियमाने खालीलपैकी कोणता संबंध परिभाषित केला जातो. इथे कंडिशन दिलेला आहे किंवा रिलेशन दिलेलं आहे, त्यापैकी कुठलं लॉ ऑफ डिमांडचं डिफाइन करतो. ओके, इन्कम अँड प्राइस ऑफ अ कमोडिटी. उत्पन्न, कमोडिटीचे उत्पन्न किंवा किंमत. ओके, प्राइस अँड क्वांटिटी ऑफ द कमोडिटी. वस्तूची किंमत आणि प्रमाण. इन्कम अँड क्वांटिटी डिमांडेड. मागणी केलेले उत्पन्न आणि प्रमाण. क्वांटिटी डिमांडेड अँड क्वांटिटी सप्लाइड. मागणी केलेले प्रमाण आणि पुरवठा केलेले प्रमाण. तर यापैकी कुठलं रिलेशन जे आहे ते आपल्याला लॉ ऑफ डिमांड दाखवतं. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्राइस अँड क्वांटिटी. लॉ ऑफ डिमांड काय आहे आपल्याला माहिती आहे ना, वस्तूंची मागणी आणि वस्तूंची किंमत या दोन्हींमधला संबंध जो आहे तो लॉ ऑफ डिमांडचा संबंध दर्शवतो, म्हणजे प्राइस अँड क्वांटिटी ऑफ अ कमोडिटी. ओके, मागणीचा कायदा आपल्याला सांगतो की जर अधिक लोकांना एखादी वस्तू खरेदी करायची असेल, मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन त्या वस्तूची किंमत जास्त असेल, त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत जितकी जास्त असेल तितके ग्राहक खरेदी करतील, तितके प्रमाण कमी. म्हणजेच काय, वस्तूची मागणी डिमांड जी आहे ती वाढली तर त्याची डिमांड नाही, वस्तूची प्राइस कमी झाली तर डिमांड वाढते आणि वस्तूची प्राइस वाढली तर डिमांड कमी होते. हा आपला लॉ ऑफ डिमांड आहे आणि तोच संबंध आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारला होता. मग क्वांटिटी आणि क्वांटिटी ऑफ द कमोडिटी आणि प्राइस या दोन्ही मधलं रिलेशन लॉ ऑफ डिमांडशी रिलेटेड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. व्हॉट डू यू मीन बाय मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय. इंडियाची इकॉनॉमी जी आहे ती मिक्स्ड इकॉनॉमी आहे हे आपल्याला माहिती आहे. मिक्स्ड इकॉनॉमी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. ऑप्शन्स आहेत मॉडर्न अँड ट्रेडिशनल इंडस्ट्रीज. आधुनिक आणि पारंपरिक उद्योग म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स. फॉरेन अँड डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट. कमर्शियल अँड सबस्टन्स फार्मिंग म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रे. विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक. व्यावसायिक आणि निर्वाह शेती. तर यापैकी मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ते आपल्याला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे एकत्रित काम करतात अर्थव्यवस्थेमध्ये, त्याला आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे बी, पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स. ओके, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर मिश्र अर्थव्यवस्था अर्थशास्त्रात संसाधन वाटप, वाणिज्य आणि व्यापाराची बाजार प्रणाली ज्यामध्ये मुक्त बाजार आणि सरकारी हस्तक्षेपासह एकत्रित राहतात. मेन मुद्दा हाच आहे, मुक्त बाजार सरकारी हस्तक्षेप हे दोन्ही एकत्रपणे काम करतात, त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. काय म्हणतो, मिश्र अर्थव्यवस्था. ओके, खाजगी कराराची मुक्त बाजार तत्वे आणि राज्य मालकीची किंवा नियोजनाची समाजवादी तत्वे यांचे संयोजन सर्व मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये सामान्य आहे. म्हणजे सर्व अर्थव्यवस्थांमध्ये अशी स्थिती दिसून येते जिथे मुक्त बाजार आणि सरकारी हस्तक्षेप दोन्ही आहेत. ओके, 5th नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय द डिमांड ऑफ कमोडिटी. आता डिमांड म्हणजे काय, एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे काय, वस्तूची मागणी म्हणजे काय, हा सिंपल क्वेश्चन आपल्याला दिसतो. एक्झाम मध्ये याविषयी आपल्याला ट्विस्टेड क्वेश्चन येऊ शकतात, पण आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की डिमांड ऑफ कमोडिटी म्हणजे नेमकं काय. ओके, ऑप्शन्स आहेत डिझायर फॉर द कमोडिटी, फक्त वस्तूची इच्छा म्हणजे मागणी. नीड फॉर द कमोडिटी, वस्तूची गरज म्हणजे वस्तूची मागणी. क्वांटिटी डिमांडेड ऑफ दॅट कमोडिटी, त्या वस्तूची मागणी केलेले प्रमाण म्हणजे मागणी. Quantity that consumer are able to willing to buy at a various prices during any particular period of the
टाइम ग्राहक कोणत्याही विशिष्ट कालावधीत विविध किमतींवर खरेदी करण्यास सक्षम आणि इच्छुक असतात. ओके, तर वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे पण पैसे नाही, मग तिथे मागणी दिसून येईल का? नाही, मग आपलं हे ऑप्शन येणार नाही. वस्तूची गरज आहे पण पैसेच नाहीत किंवा इच्छा पण नाही घ्यायची, मग हे मागणी असणार आहे का? नाही. व त्या वस्तूची मागणी केलेले प्रमाण म्हणजे मागणी आहे का वस्तूची? नाही. मग इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? ऑप्शन डी, जिथे ग्राहक सक्षम देखील असेल आणि इच्छुक देखील असेल, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे डी. एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे एखाद्या वस्तूच्या रकमेचा संदर्भ असतो जी ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असतात आणि विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीवर खरेदी करण्यास सक्षम देखील असतात. तेच आपण ऑप्शन मध्ये देखील बघितलं की मागणी म्हणजे काय, जिथे तुमची इच्छा देखील पाहिजे, काय पाहिजे? इच्छा पाहिजे, विलिंग पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ती खरेदी करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. या दोन्हींचा जेव्हा एकत्रित संबंध येतो तेव्हा तिथे वस्तूची मागणी होते. डिमांड फॉर द कमोडिटी रिफर्स टू द अमाउंट ऑफ द कमोडिटी विच कन्झ्युमर्स आर विलिंग टू बाय अँड एबल टू बाय. या दोन गोष्टी जर एकत्र येत असतील तरच तिथे मागणी निर्माण होते. ॲट अ पर्टिक्युलर प्राइस ड्युरिंग पर्टिक्युलर टाइम पिरियड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड स्टेट्स दॅट इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड. मागणीचा कायदा सांगतो की वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर काय दिसून येते, गोष्ट किंवा कुठली स्थिती दिसून येते हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत इन्क्रीजेस द सप्लाय ऑफ दॅट गुड, डिक्रीजेस द क्वांटिटी डिमांडेड फॉर दॅट गुड, इन्क्रीजेस द क्वांटिटी सप्लायड ऑफ दॅट गुड, नन ऑफ द आन्सर्स. त्या चांगल्या पुरवठा वाढवतो. जर कायदा म्हणजे वस्तूची किमतीत वाढ झाली तर त्याचा पुरवठा वाढतो. त्या चांगल्यासाठी मागणी केलेले प्रमाण कमी होते, त्या वस्तूचा पुरवठा केलेले प्रमाण वाढते. यापैकी कोणतेही उत्तर नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. त्या चांगल्या कामासाठी मागणी केलेले प्रमाण जे आहे ते कमी होते. म्हणजेच आपण बघितलं लॉ ऑफ डिमांड की वस्तूची किंमत जी आहे ती वाढली तर वस्तूची मागणी जी आहे ती कमी होते, कारण त्याची किंमत वाढलेली आहे. मग लोक वाट बघतात की जेव्हा किंमत कमी होईल तेव्हा मी वस्तू खरेदी करू शकेल. हा लॉ ऑफ डिमांड आहे, त्याच्यामध्ये ही स्थिती आपल्याला ऑप्शन बी मध्ये जी स्थिती दिलेली आहे तिथे आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. द लॉ ऑफ सप्लाय स्टेट्स दॅट अन इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड. आता इथे पुरवठा विचारलेला आहे. ओके, पुरवठ्याचा कायदा सांगतो की वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यास कुठली स्थिती दिसून येईल. ऑप्शन्स आहेत नन ऑफ दिस आन्सर, इन्क्रीज द क्वांटिटी सप्लायड ऑफ दॅट गुड, डिक्रीज द डिमांड फॉर दॅट गुड, डिक्रीजेस द क्वांटिटी डिमांडेड फॉर दॅट गुड. म्हणजे त्या वस्तूचे पुरवठा केलेले प्रमाण वाढवते, त्या वस्तूची मागणी कमी होते, त्या चांगल्यासाठी मागणी केलेले प्रमाण कमी होते. स्थिती बघायची आहे काय आपल्याला, इन्क्रीज इन प्राइस. जेव्हा प्राइस मध्ये वाढ होते तेव्हा पुरवठा आपला वाढतो. जसं मागणी आहे जी किंमत वाढल्यावर कमी होते, पण पुरवठा सप्लाय जो आहे तो त्याच्या अपोजिट असतो. प्राइस वाढली की त्याचा पुरवठा वाढतो. ठीक आहे, मग याच्यातला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन बी. क्वांटिटी सप्लाय त्याच्यामध्ये वाढवला जातो. अशी स्थिती इन्क्रीज प्राइस मध्ये असल्यानंतर दिसून येते. क्वेश्चन नंबर 8. If an increase in consumers' income leads to the decrease in demand for the camping equipments, then camping equipments is. जर ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ झाली बोललेलं आहे, कॅम्पिंग उपकरणाच्या मागणीत घट झाली तर कॅम्पिंग उपकरणे कशी आहेत? ऑप्शन्स अ नॉर्मल गुड, इन्फिनिट गुड और सबस्टिट्यूट गुड और अ कॉम्प्लिमेंटरी गुड. एक सामान्य वस्तू आहे, एक कनिष्ठ वस्तू आहे, एक चांगली वस्तू आहे की एक पूरक वस्तू आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. हे एक सबस्टिट्यूट गुड आहे. तर सबस्टिट्यूट गुड कशाला म्हणतात आणि कॅम्पिंग उपकरणांचा याचा करेक्ट आन्सर सी का आलेला आहे बघूया. अर्थशास्त्र आणि ग्राहक सिद्धांतामध्ये पर्यायी किंवा बदलण्यायोग्य चांगले एक उत्पन्न किंवा सेवा संदर्भित करते जे ग्राहकांना मूलतः समान किंवा समान इतर उत्पादनासारखे दिसते. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर हा पर्याय एक चांगला आहे जो दुसऱ्याच्या जागी वापरला जाऊ शकतो. उत्पन्न वाढलं तरी त्या वस्तूची किंमत किंवा मागणी जी आहे ती कमी होत असेल तर ती एक कशी वस्तू आहे? सबस्टिट्यूट. म्हणजे ती जर नसेल तरी चालणार आहे की तिच्या ऐवजी आपण दुसरी वस्तू देखील वापरू शकतो, म्हणून तिला सबस्टिट्यूट गुड म्हणजे पर्यायी वस्तू असं म्हणू शकतो आपण. तर तिथे वापरली जाते. म्हणून इन्कम मध्ये कितीही वाढ झाली तरी त्याची मागणी घटू शकते किंवा वाढू शकते. ओके, क्वेश्चन नंबर 9. An inferior good is a one for which an increase in income cause an.
निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्नात वाढ झाल्याने काय होते? डिक्रीज इन सप्लाय, इन्क्रीज इन डिमांड, इन्क्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन डिमांड. पुरवठ्यात घट होते, मागणीत वाढ होते, पुरवठ्यात वाढ होते की मागणीत घट होते. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, डिक्रीज इन डिमांड. निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्नात वाढ झाल्याने. इन्फिरियर गुड. पहिले इन्फिरियर गुड म्हणजे काय बघूया. एक वस्तू ज्याची किंमत कमी झाल्यामुळे किंवा ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचा वापर कमी होतो, कारण अधिक महाग वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. उत्पन्नात वाढ झाली की वस्तूची म्हणजे किंमत वाढलेली असली तरी सुद्धा ती खरेदी करण्याची आपली क्षमता वाढते, त्यामुळे जुनी वस्तू आपण वापरण्याची सोडून देतो. ते कसं असणार आहे? इन्फिरियर गुड असणार आहे. कमोडिटी द कन्झम्पशन ऑफ विच डिक्रीजेस ॲज इट प्राइस डिक्लाइन्स or as the income of the consumer rise because of the increased income available to buy preferred through more expensive commodity. तर समजलं आपल्याला की इन्फिरियर गुड म्हणजे काय आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली तर तिथे काय होणार आहे? डिमांड त्या वस्तूची कमी होणार आहे, त्याला इन्फिरियर गुड म्हणतात. आणि इन्फिरियर गुड विषयीच तो क्वेश्चन होता आपला 9th नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आहोत आपण 10व्या नंबरचा. इफ अ स्मॉल पर्सेंटेज increase in the price of a good greatly reduces the quantity demanded for that good, the demand for that good is. आता जर एखाद्या वस्तूच्या किमतीत थोड्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होते, तर त्या वस्तूची मागणी कशी आहे? इन्कम इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, युनिट प्राइस प्लास्टिक. म्हणजे उत्पन्न स्थिर आहे, किंमत स्थिर आहे की किंमत लवचिक आहे किंवा युनिट किंमत आहे. तर इथे किमतीत थोडा बदल झालेला आहे. म्हणजे कशी असणार आहे ती? किंमत लवचिक असणार आहे. बदल तर झालेला आहे त्याच्या मागणीमध्ये, पण कशामुळे बदल झालेला आहे? तर किमतीमुळे. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? ऑप्शन सी, प्राइस इलास्टिक आहे. ही वस्तू जी आहे ती प्राइस इलास्टिक आहे, किंमत लवचिक आहे. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे. मागणीच्या किंमत, आता लवचिकता, किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीची किंमत लवचिकता हे एखाद्या उत्पन्नाच्या किंवा किमतीतील बदलाच्या संबंधात त्याच्या वापरातील बदलाचे मोजमाप आहे. जर किमतीतील बदलामुळे मागणी किंवा पुरवठ्यात लक्षणीय बदल होत असेल तर गुड म्हणजे वस्तू लवचिक आहे. जर किमतीतील बदलामुळे मागणी किंवा पुरवठा फारसा बदलत नसेल तर गुड म्हणजे वस्तू इनइलास्टिक आहे. इनइलास्टिक म्हणजे अलवचिक आहे. कशी आहे? अलवचिक आहे. ठीक आहे. लवचिक मागणीची किंमत लवचिकता किंवा अलवचिकता कशी ठरवली जाते हे आपल्याला इथे समजलेलं आहे. तर या काही कन्सेप्ट आहेत ज्या आपण आजच्या सेशन मध्ये एमसीक्यू थ्रू क्लिअर केलेला आहे. आजचं सेशन आपल्या इथे संपलेलं आहे. 10 एमसीक्यू बघून आपल्या त्यातल्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत ज्या आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला याच युनिटवरचे काही एमसीक्यूज बघायचे आहेत. मंडेला आपलं नेक्स्ट सेशन होणार आहे. ओके, थँक्यू.